नमस्कार. गदिमा त्यांच्या अनेक कविता, त्याच्यानंतर बालगीतं, गाणी सुप्रसिद्ध आहेत आणि त्यापैकीच आज एक त्यांनीच लिहिलेली कविता काय वाढले पानावरती या कवितेचं वाचन करणार आहे मी. तर आपण सगळेजण ऐकूया. काय वाढले पानावरती यामध्ये ताटात वाढलेल्या पदार्थांचं उजवीकडे वाढलेले, डावीकडे वाढलेले असे जे जिन्नस आहेत त्याचं इतकं अप्रतिम वर्णन केलेलं आहे. तर त्या वर्णनाने सौंदर्य त्याचं जास्त खोलून येतं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आपण ऐकूया. काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती. धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे सजले. आले लोणचे बहुमुरलेले, आले लोणचे बहुमुरलेले आणि लिंबू रसरसलेले. किसून आवळे मधुर केले, किसून आवळे मधुर केले. कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरीत केले, खमंग त्याचे भरीत केले. निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, चटण्यांचे बहु नवे मासले. संमेलनाची त्यांचे भरले, मिरची खोबरे तीसह ओले, मिरची खोबरे तीसह ओले. तीळ भाजुनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, कवठ गुळाचे मिलन झाले. पंचामृत त्या जवळी आले, वासतयांचे हवेत भरले, वासतयांचे हवेत भरले. अंतरी अण्णा अधीर जाहले. भिजल्या डाळी नंतर आल्या, भिजल्या डाळी नंतर आल्या. काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटून सुरेख तळल्या, काही वाटून सुरेख तळल्या. कोशिंबिरीच्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या. मुळा कोवळा मिरच्या ओल्या, केळी कापून चकल्या केल्या, केळी कापून चकल्या केल्या. चिरून पेरूच्या फोडी सजल्या, एकरूप त्या देहात झाल्या. भाज्या आल्या आळू घोसाळी, रान कारली वांगी काळी. सुरण तोंडली आणि पडवळी. बघा, कितीतरी भाज्यांची नावं या 2 लाईनीमध्ये आपल्याला दिसून येतील. भाज्या आल्या आळू घोसाळी, रान कारली वांगी काळी. सुरण तोंडली आणि पडवळी. चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी. चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी. फणस कोवळा हिरवी केळी, फणस कोवळा हिरवी केळी. काजूगरांची गोडी निराळी, दुधी भोपळा आणि रताळी. किती प्रकारे वेगवेगळी, दुधी भोपळा आणि रताळी. किती प्रकारे वेगवेगळी. फेण्या पापड्या आणि सांडगे, कुणी आणुनी वाढी वेगी. गवल्या नकुल्या धवल मालत्या, खिरी तयांच्या शोभत होत्या. इथे खिरींच्याही किती प्रकार नकळतपणे सांगितलेत आपल्याला कवीने. पहा, गवल्या नकुल्या धवल मालत्या, खिरी तयांच्या शोभत होत्या. शेवयांच्या खिरी वाटल्या, आमट्यांनी मग वाट्या भरल्या. सार गोडसे रातंब्याचे, भरले प्याले मधुर कढीचे. कणीदार बहुतूप सुगंधी, कणीदार बहुतूप सुगंधी. भात वाढण्या थोडा अवधी, भात वाढण्या थोडा अवधी. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली जरूर ऐका. धन्यवाद.